नमस्कार. कृषी संस्कृती ह्या गट शेती म्हणजेच कम्युनिटी फार्मिंगवर काम करणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दलच्या माहिती सत्रात आपलं स्वागत आहे. भारत आपल्या देशाची सर्वात जुनी ओळख म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात आज उपलब्ध असलेली कृषीयोग्य जमीन आहे जवळपास 40 कोटी एकर आणि भारताची आजची लोकसंख्या आहे साधारण 140 कोटी. पाण्याचा आणि रासायनिक खताचा अतिवापर, वाढतं शहरीकरण अशा अनेक कारणांमुळं 2050 पर्यंत यातील जवळपास 20% जमीन ओलिताखाली नसेल. याच वेळी आपली लोकसंख्या असेल 170 कोटी. आपल्या देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी 85% शेतकरी हा अल्पभूधारक म्हणजेच 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र असणार आहे. सध्या प्रचलित होत असलेली विभक्त कुटुंब पद्धती, बाजारातील अस्थिरता आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे शेतकऱ्यालाच अनेकदा तोटा सहन करावा लागतोय. 3 दिवसापासून झोप नाही, पोटाला जेवण नाही. या सगळ्यामध्ये उपलब्ध रिसोर्सेसचा कार्यक्षमतेनं वापर करत कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण आणणं आणि खरेदी विक्री व्यवहारात ताळमेळ बसवणं गरजेचं आहे. या सेवा देणारा गट शेतीचा म्हणजेच कम्युनिटी फार्मिंगचा प्लॅटफॉर्म कृषी संस्कृती. कृषी संस्कृतीमध्ये तयार होणारे गट हे सध्या शेतात असलेलं पीक किंवा कृषी क्षेत्रातील एखादी व्यवस्था जसं की सिंचन, कृषी अवजारे, सौर ऊर्जा यावर तयार होतात. याचबरोबर कृषी संस्कृतीच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेले कृषी गट म्हणजेच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन सुद्धा बाजारासोबत जोडले जाऊ शकतात. कृषी संस्कृती हा शेतकरी, कृषी सेवा उद्योग आणि कृषी माल प्रक्रिया उद्योग यांचा एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे. इथे शेतकऱ्याला पेरणीपासून ते विक्रीपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कम्युनिटीमध्ये सहभागी झालेला शेतकरी आपल्या क्षेत्राचे GPS मॅपिंग करून घेऊ शकतो. एकाच परिसरातून आणि समान पिकाच्या कम्युनिटीमधून कृषी संस्कृतीसोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांच्या शेतातील माती, पाणी तसेच पिकाच्या नमुन्याचे लॅबमध्ये परीक्षण करून त्या क्षेत्राची गुणवत्ता निर्धारित केली जाते. इथं आवश्यक असल्यास तज्ज्ञ सल्ला दिला जातो. ही सर्व प्रक्रिया कम्युनिटीमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्याला येणारा खर्च कमी होतो. यामधूनच नोंदवली जातात कृषी संस्कृती व्हेरीफाईड फील्ड्स. कृषी संस्कृतीने व्हेरीफाय केलेल्या सर्व कृषी क्षेत्रांची आणि उपलब्ध कच्च्या मालाची माहिती ही शेतकऱ्यांच्या संमतीने एकाच वेळी अनेक कृषी माल प्रक्रिया उद्योग जसे की पर्सनल केअर प्रोडक्ट्स, हर्बल प्रोडक्ट्स उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री यांच्यासोबत लीड्सच्या स्वरूपात शेअर केली जाते. इथे शेतकऱ्याला त्याच्या शेतात असलेल्या कृषी मालाच्या विक्रीसाठी एकाच वेळी अनेक खरेदीदारांचे पर्याय उपलब्ध होत असल्याने आपोआप जिथे रास्त दर मिळतो तिथं विकण्याचं स्वातंत्र्य राहतं. तसेच या सर्व उद्योगांना कृषी संस्कृतीच्या माध्यमातूनच कृषी गटांचा शेतमाल घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. याचबरोबर प्रत्येक कम्युनिटीशी निगडीत सेवा पुरवणाऱ्या उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांचं लिस्टिंग कृषी संस्कृतीमार्फत केलं जातं. यामुळं विविध कृषी गटांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्या त्या गटांशी निगडीत सेवा पुरवठादारांकडून खरेदी करता येते. अशा प्रकारे शेतकरी थेट कृषी अवजारे किंवा कृषी संसाधने निर्माण करणाऱ्या उत्पादकांसोबत जोडला जातो. कृषी संस्कृती हे जे ॲप झालेलं आहे अतिशय उपयोगी, शेतकऱ्यांना उपयोगी असणारा आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं अशा वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीनं त्याला पुढं जाणं, जगाच्या सामोरं जाणं हे आवश्यक आहे. शेतामधून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं घेतली जातात आणि प्रत्येक उत्पादन हे वेगळ्या पद्धतीने घेण्यासाठी त्याला लागणारी खताची पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन किंवा त्या पिकांचं इतर काही व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक असतं. त्याची सगळी माहिती ह्या ॲपमध्ये दिलेली आहे. त्याशिवाय ह्या ॲपमध्ये आपल्याला
तुमचा जो प्रोड्यूस तयार होईल तर त्यासाठी इतर जे त्याला खरेदीदार आहे त्यांच्यासुद्धा डायरेक्ट संबंध करून दिले जातील आणि त्यामुळे तुमचा तो उत्पादित माल सुद्धा योग्य ठिकाणी योग्य दरामध्ये जाण्याची व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय तुमचं व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स जर आपण केला किंवा आता गहू केलं पण त्यापासून बिस्किट तयार करून देणे किंवा ज्वारी केली तर त्यापासून लाह्या किंवा त्याचं पीठ तयार करून देणं, अशा पद्धतीच्या गोष्टी त्याला खरेदीदार अशा सगळ्यांचा मेळ ह्या ॲपमध्ये घातलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटीचं व्हावं यासाठी त्याचं पाणी तपासणी, माती तपासणी, त्यानंतर पान देठ तपासणी किंवा फळं फुलं काय असतील त्याची तपासणी, रोग परीक्षण, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला क्वालिटी कंट्रोल करून असे उत्पादित चांगला झालेला माल शेतकऱ्यांच्याकडून तयार करून घेऊन तो जगाच्या बाजारपेठेमध्ये व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने जावा यासाठी जी काही यंत्रणा केलेली आहे ती त्यासाठीच आपला हा कृषी संस्कृती हा ॲप आहे. सर्वसाधारण या कृषी संस्कृती ॲपची जी टॅगलाईन आहे ती सामूहिकतेतून समृद्धीकडं अशा प्रकारची टॅगलाईन घेऊन हे कृषी संस्कृती ॲप हे तयार झालं आणि सर्वसाधारण शेतकरी असेल, शेतकऱ्यांना सेवा पुरवणारे लोक असतील आणि याबरोबरच व्यापारी असतील, यांना एकत्र प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम हे ॲपच्या माध्यमातून होईल आणि शेतकऱ्यांना अतिशय त्याच्या जो काही उत्पादित माल आहे किंवा त्या शेतीमालावर प्रोसेसिंग केल्यानंतर तयार होणारं जे फिनिश्ड प्रोडक्ट आहे त्याला अतिशय चांगला त्याचा दर्जा कसा राहील, इथून पुढं ते त्याच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली किंमत कशी मिळेल या दृष्टिकोनातून या ॲपमध्ये सगळ्या गोष्टींचं सोल्युशन एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हे ॲपचं एक सर्वात मोठं काम आहे असं मला वाटतं. है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू.